तुम्ही सगळ्यांनी सांगायचं या दोघांबद्दल, यांच्या आठवणी, लहानपणीचे तुमचे काही अनुभव असतील, काही आठवणी असतील तर, आणि यांनी तुम्हाला काय दिलं. आज जर त्यांना धन्यवाद तुम्हाला म्हणायचा क्षण आला असेल तर कशासाठी म्हणा. मी त्यांच्या 2 नंबरचा जावई आहे. जावई, वा, बोला जावई भाऊ. आणि मला त्यांनी सोन्यासारखी बायको दिले. तरी त्यांच्या घरात जी लक्ष्मी ती माझ्या घरी आहे, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अरे वा वा, छान. माझ्या आईवडिलांबद्दल सांगायचं म्हटलं तर लहानपणी म्हणजे मी एकदा हरवली होती. त्यावेळेस त्यांनी खूपच म्हणजे अगदी टेन्शन घेऊन मला शोधण्याचा खूपच प्रयत्न केला. अगदी ज्युनियरला असताना तो क्षण मला आत्ता आठवला. अगदी जेवताना ते लोक उठले आणि मला शोधायला गेले. तुम्ही हरवला होता? हो. तुम्हाला द्यायचं होतं म्हणून शोधलं. कळलं? माझ्या नशिबी. बरोबर. त्यांची मोठी मुलगी आहे. त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आमच्यासाठी आणि खूप मोठ्या आनंदाने वाढवलेले आहेत. एखादी गोष्ट तुम्ही मागितली तर मिळायची तुम्हाला? हो, मिळायची ना. मी यांचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी माझे सगळे हट्ट पूर्ण केलेले आहेत आज आहेत. मला लव्ह मॅरेज करायचं होतं तर लव्ह मॅरेजसुद्धा करून दिलेले आहे त्यांनी. तोही हट्ट पूर्ण करण्यात आला आहे माझा. सगळ्यात जास्ती लाड माझेच होतात. माझं नाव ज्योती राजेंद्र पंडित. मी त्यांची सून आहे. म्हणजे लव्ह मॅरेज केलं तुम्ही? हो, मी म्हणजे तिच्या भावाचीच मुलगी लागते. ही माझी सख्खी आत्या लागते. माझे सासू सासरे पण आहेत आणि आत्या काका पण आहेत. पण आजपर्यंत मी त्यांच्याशी सासू सासऱ्यांप्रमाणे अजूनपर्यंत कधी वागली नाही. मी दरवेळेला तिला घरामध्ये पण आत्या म्हणूनच हाक मारते आणि त्यांना काका म्हणूनच बोलते. ते खूप मन मिळावू आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही असेल तर कुठल्याही गोष्टीला कधी नाही म्हणून सांगतच नाही. दरवेळेला ते हो म्हणूनच सांगतात. फक्त त्यांची एकच पद्धत एवढी आहे की ते लवकरात लवकर गरम होतात, म्हणजे तापतात. बोलताना व्यवस्थित बोलतील, सगळं काही छान करतात. कुठल्याही गोष्टीला नाही कधीच म्हणत नाही. मग ते माझ्यासाठी असो किंवा इतर मुलींसाठी असो. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पण मी गेल्या वर्षी केलेला, 50वा वाढदिवस. तर आम्ही खूप थाटामाटाने त्यांचा लग्नाचा वाढदिवस घरातल्या घरात केलेला. खूप मजा आली, सगळे सहभागी झालेले. त्यात पण त्यांना माहिती नव्हतं. मुलींना मी फोन करून सांगितलं की तुम्ही या डायरेक्ट. माझ्या 2 नंदा पुण्याला राहतात, 2 मुंबईतच राहतात. त्यांना फोन करून सांगितलं, त्या आलेल्या, सगळेजण आलेले. पण ज्या वेळेला त्यांना माहिती पडलं की आम्ही लग्नाचा वाढदिवस त्यांना करतो आहे, त्यांना असं वाटलं की आम्ही काहीतरी वेगळं करतो आहे, म्हणून त्यांना आम्ही आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळेला ते खूप घाबरले होते. काय करतात काही माहिती नाही. खूप मजा आली त्यावेळेला. माझे त्यांनी सगळे हट्ट पुरवलेलेच आहेत आणि अजूनसुद्धा काही मला वाटलं तरी ते मला सहकुशीने माझी इच्छा पूर्ण करतात. आणि एक असा क्षण आहे की लहान होते मी, गणपतीमध्ये मला लहानपणी परकर पोलकेची खूप हौस होती. तर त्यांनी मला तो गणपतीची आरतीसाठी खाली जाऊन परकर पोलका नवीन विकत घेतला आणि मग गणपतीच्या आरतीसाठी उभं केलं. आणि त्यांनी तेवढीच इच्छा पूर्ण केली. इतका आनंद झाला मला. अजूनसुद्धा ती इच्छा आठवली की मी माझ्या मुलीला पण सांगते आणि खूप बरं वाटतं अजून ऐकून त्यांनासुद्धा की लहानपणापासून आम्ही सगळे भावंड सहकुशीने आनंदाने राहतो आणि असंच राहो हीच माझी इच्छा आहे. मी यांची वहिनी आहे. त्या माझ्या ननंदबाई आहेत. आतापर्यंत माझ्या आईसारख्या त्यांनी मला सांभाळलं आहे. मी पण त्यांना सांभाळलं आहे. व्यवस्थित आहेत. पाठीमागे मी नाचून लागते. अगदी मी मठाच्या इथे जवळ राहते, ठाकूरद्वारला. आज या वयात सुद्धा ते दोघं रोज मठात येतात. दर गुरुवारी मठात येणार म्हणजे येणार आणि तिकडनं नंतर जमलं असतं माझ्या घरी किंवा लेकीच्या घरी. अरे वा. आजी आजोबांबद्दल या सगळ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकणार आहोत. बघूया तरी. चला बोला, कोण बोलताय आता? या दोघांबद्दल काय सांगणार तुम्ही? मी मोठी मुलगी आहे. माझे आई वडील दोघं. आई वडील आणि माझं लग्नाच्या अगोदर कसलंच आम्हाला टेन्शन तर नव्हतंच. पण जेव्हा माझं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांची कंपनी बंद झाली आणि तो जो त्रास आम्ही बघितला डोळ्याने, आई वडिलांचं दुःख, खूप मेहनत केली आमच्यासाठी, मुलांसाठी. माझं लग्नाच्या नंतरची गोष्ट, कारण ही 4ही भावंडं माझ्या आईने खूप कष्ट करून वाढवले आम्हाला. आता त्यांना मुलं चांगली सगळं करतात, सुख शांती. पण त्यांनी जो कष्ट केलेलं शेतामध्ये तो मी डोळ्याने बघितलं, मी मोठी मुलगी म्हणून. हे मला म्हणायचं. आईबाबाकडून मी हे शिकलो की कुठल्याही परिस्थितीवर एक स्थित राहून कशी मात करायची. कारण त्यांनी काबाड कष्ट करून आम्हाला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं. त्यांच्या डोळ्यात मी ते आनंद पाहत होतो जेव्हा आम्ही रिझल्ट घेऊन यायचो. कारण त्यावेळी बाबा शेतकरी असल्यामुळे आमच्यासाठी एवढं प्रयत्न केला की ते फाट्या पण फोडायचे, आई शेतात जायची, मोलमजुरी करून आम्हाला त्यांनी वाढवलं आहे. त्यांनी कधी परिस्थिती आम्हाला दाखवली नाही की आमच्यावर एवढी परिस्थिती आली आहे. आम्ही जेव्हा रिझल्ट घेऊन यायचो तेव्हा तो आनंद त्यांच्या डोळ्यात
पाहायचो आम्ही, आणि त्याच्यातून आम्ही एवढे शिकलो. आणि मला असं वाटतं की माझ्यासारखं मीच भाग्यवंत आहे की असे आई वडील मला लाभले. पुढे द्या ही बहीण. ताईचं लग्न झालं आणि आमच्यावर परिस्थिती म्हणजे एकदम, माझ्या वडिलांची कंपनी बंद झाली 1987 साली, कंपनी बंद झाली. मग आम्ही सगळे 4 भावंड शिकत होतो. तरी पण माझ्या आई वडिलांनी आम्हाला कधीच कसलीच उणीव भासू दे, दोघं काम करायचे, पण आम्हाला कुठेच असं हे नाही दिलं. आमच्या मैत्रिणी सगळे चांगले चांगले श्रीमंत घरातल्या, पण तरी पण आम्ही पहिल्यापासून चांगल्याच ह्याच्यात परिस्थिती वाढलेलो, पण त्यांनी आम्हाला परिस्थिती अशी भासून दिली नाही का कंपनी बंद झाला आहे आणि आम्ही तुम्हाला त्या करता तसे तुम्हाला करू देत नाही, असं नाही. त्यांनी कष्ट करून आम्हाला तसंच ठेवलं. आम्हाला परिस्थिती जाणीव अजिबात दाखवली नाही का आता आपण गरीब झालो, असं कधीच आम्हाला उणीव भासवली नाही. आणि असे आई वडील मिळायला खूप भाग्य लागते. आणि अजूनपर्यंत आम्हाला ते शेवटपर्यंत अजून साथ आहे त्यांची. आम्हाला सगळे आम्हाला असं सांगत नाही का तुमचे आई वडील आहेत, ही बहीण आहे आणि हे म्हणजे भाऊ आहेत. मला आई बाबा फार आवडतात आणि त्यांनी जे मला घडवलेलं आहे त्याचा मी उपकार कधीच विसरणार नाही. माझी सासू सासरे खूप प्रेमळ आहेत आणि म्हणजे असं कधीच भांडण वगैरे कधीच नाही. काय चुकलं तर सांगतात, हे बाबा हे असं करायचं, हे तुझं चुकतं, तर म्हणजे असं कधी वाटून देत नाही काय हे माझी सासू सासरे आहेत. असं खूप प्रेमळ आहे. बाबा आणि आई खूप प्रेमळ आहेत. ते आम्ही सुना असलं तरी मुलीप्रमाणेच वागवतात आणि सगळ्यांवर त्यांचं सारखंच प्रेम आहे आणि नेहमी ते आनंदित असतात आणि दुसऱ्यांनाही आनंदात ठेवतात. माझं नाव काशीनाथ मस्के. मी आणि माझा सासरा आम्ही एका ठिकाणी कामाला होतो, मॅटलो बसला असताना कामाला त्यांच्या घरी जाणं म्हणजे आलो गावाला, तेव्हा मुलगी पाहिली तेव्हा आमचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यापासून सगळा आनंद एकदम आहे. सासू आणि सासरा दोन पण चांगल्या स्वभाव आणि सगळ्यांनी सगळं चांगलं. माझी मावशी आहे आणि मावशी कमी मैत्रीणच जास्त आहे आणि खूप चांगली आहे आणि ती आली की आम्हाला खूप आनंद होतो आणि सगळ्यांना आनंदच देते. तिच्याकडे बघून कधी दुःख विसरायला होतं आणि खूप आनंद होतो. इतकं सगळं बोलतायत, कसं वाटतंय? चांगलं वाटतं बघून. आम्ही म्हणजे खुश एकदम समाधानी आम्ही समाधानी आहोत. पण एकच दुःख माझ्या एवढ्या म्हणजे 50-49 वर्षात माझ्या 2 नंबर मुलीचा मुलगा जावायचं गेले समजा 2 वर्ष झाली आणि मुलगा इंजिनियर होता. 2 वर्षाने त्याच नोकरीत रूम पण घेतला आणि त्याला दैवयोगानं गेलं निघून. 2 महिने आला नाही. तोच आमचा दुःख अख्ख्या या अवख्यातून 50 वर्षातून. दुसरे माझे आईबाप गेले तेव्हा आम्हाला काही नाही. म्हणजे सासऱ्याकडले पण आम्हाला चांगलीच माणसं, पोरी परिवार झाला तेव्हा आमचं चांगलं. आम्हाला काही आठवलं नाही. एक दुःख आमच्या अवख्यातून गेलं, दुसरं काही नाही आम्हाला. पण आज त्यांची आठवण तुमच्या सोबत आहे आणि आजी आजोबा तुम्ही सुद्धा या संपूर्ण कुटुंबासाठी खूप काही केलेलं आणि त्यामुळे त्या भावना या प्रत्येकाने आता व्यक्त केलेल्या आहेत. आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसंच आहे, पण आहे त्यामध्ये समाधान मानून तुम्ही सगळ्या गोष्टी जे सत्य आहे ते स्वीकारून तुम्ही आजपर्यंत आयुष्याशी सामना केला आणि त्यातूनच आज इतकं छान कुटुंब तुमचं सगळं उभं आहे. मुली आहेत, जावई आहेत, सगळे आहेत. ओके, खूप छान. पण आता यानंतरचा एक छोटासा खेळ घेऊया, थोडासा मूड परत चेंज करूया. जिथे कुठे ही सगळी मंडळी आहेत त्यांना बघताना आनंद होईल. हां, या खेळात मला बघायचंय तुम्ही किती बक्षीस मिळवून देणार आजींना. नक्की. आजोबा पिक्चरला कुठल्या घेऊन गेले होते हो? पहिल्या पिंजरा कुठे बघितला होता? कुठे? सफाळ्याला. ओपन टॉकीज मध्ये. कुठला? ओपन टॉकीज. ओपन टॉकीज बघ मी तेव्हा कुठे होते? म्हणजे काय होतं ओपन टॉकीज? उघड्यावर थिएटर येत होते तिकडे. सफाळ्याला थिएटर येत होते. थिएटर यायचे यायचे तिकडे आणि ओपन थिएटर. अरे वा. मग तिकीट वगैरे काय द्यायचं? तिकीट घ्यायचं. फक्त सक्रिय असं हे असायचा, पडदे लावायचे, दुसऱ्याला घ्यायचं नाही. तिथे वाचन सर्व कोणते ओपनच थिएटर. काही होत नाही. काही होत नाही. पोहायला आलं की काही होत नाही. सरळ आपण उभं खाली जातो, नंतर सरळ वर येतो. मला राग पण लवकर येतो, जातो पण लवकर. त्या सुनांना पण मी बडबडते गौरी. आजी हे सांगण्याची गरजच नाही. हे वेगळं नाही सांगितलं तरी कळेल आम्हाला.